हाय, आज मी माहेरी आली आहे. आज माझी मम्मी बकऱ्याच्या मुंडीचा रस्सा बनवणार आहे. मुंडी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे. तेल गरम झालं आहे. तेलामध्ये कांदा आणि लसूणची फोडणी देऊया. कांदा चांगला फ्राय होऊस्तर त्याला आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. त्याच्यानंतर हळद 1 चम्मच, 2 चम्मच धना पावडर टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकूया. थोडंसं टाकूया, नंतर परत आपल्याला टाकायचं आहे. ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे. मुंडी टाकून घेऊया. चांगली फोडणी देऊया त्याला. मुंडी सर्व हलवून घेऊया. व्यवस्थित हलवून घेऊया. सर्व मीठ, हळद वगैरे जे काय धना पावडर वगैरे टाकले ते व्यवस्थित लागेल. आणि 15-20 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. त्याच्यावरती पाणी टाकूया. 15-20 मिनिटं झालेत. आपण बघूया. मुंडीला छान उकळ आली आहे. पुन्हा आपण व्यवस्थित हलवून घेऊया. पुन्हा आपण झाकण ठेवून त्याला 15-20 मिनिटं आणखीन ठेवूया. बघा, छान आपल्या मुंडीला उकळ आलेली आहे. आणि सगळीकडून पुन्हा एकदा छान हलवून घेऊया. आणि झाकण ठेवून आपण फोडणीची तयारी करूया. फोडणी देण्यासाठी 5 पळ्या आपण तेल टाकून घेऊया. त्याच्यावरती आपलं वाटण टाकून घेऊया. मोठे 4 चम्मच मम्मीने वाटण टाकले, कारण की 2 मुंड्या असल्यामुळे वाटण जरा जास्त लागेल. वाटण मस्त फ्राय करून घेऊया तेल सुटूस्तर. आणि त्याच्यानंतर आपण एक मोठा टोमॅटो ॲड करूया त्याच्यात. आणि पुन्हा हलवून घेऊया व्यवस्थित. टोमॅटो पण थोडंफार शिजून जाईल त्याच्यामध्ये. टोमॅटो पण शिजले, छान तेल सुटले. त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. 2 चम्मच धना पावडर, 1 चम्मच हळद आणि 4 चम्मच लाल तिखट टाकून घेऊया. 4 चम्मच लाल तिखट टाकले आणि चांगलं व्यवस्थित वाटण हलवून घेऊया. वाटण झाले व्यवस्थित, तेल सुटूस्तर वाटण आपण भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मुंडी टाकून घेऊया. जी शिजून ठेवलेली ती त्याच्यामध्ये ॲड करूया सगळ्या वाटणामध्ये. मुंडी आपण वतून घेऊया वाटणामध्ये आणि व्यवस्थित सगळं हलवून घेऊया, कारण की सगळे मसाले मुंडीला लागायला हवेत. सर्व मसाले मस्त मुंडीला लागलेले आहेत. आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. 2 मुंड्या असल्यामुळे मी मीठ जरा जास्त घेतले, तुम्ही कमी घेऊ शकता. मीठ टाकल्यामुळे व्यवस्थित भाजी हलवून घेऊया, म्हणजे सगळीकडे मीठ व्यवस्थित लागेल. मुंडीला उकळ येत चालली आहे. त्याच्यामध्ये आपण गरम केलेलं थोडंसं पाणी ॲड करून घेऊया, कारण की आम्हाला ग्रेव्ही हवी होती जास्त, त्यामुळे आम्ही थोडंसं पाणी ॲड केले. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नका करू. तर छान उकळ आलेली आहे आणि आपली मुंडी पण शिजलेली आहे. वरतून आपण कोथिंबीर ॲड करून घेऊया. आणि आता आपली मुंडी रेडी आहे. आपण एक डिशमध्ये काढून घेऊया. मुंडी रेडी आहे.